आईच्या डोळ्यासमोर तिचा लहान 5 वर्षांचा मुलगा होता. मृत्यूसोबत झुंज देत होता. डॉक्टरांनी आता त्याच्या पुढे हात टेकले होते. रात्रभर ICUच्या बाहेर त्याची आई बसून फक्त एकच नाव घेत होती, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि त्या रात्री हॉस्पिटलमध्ये असं काही घडलं ते आजही त्या आईला विसरता येत नाही. कारण सकाळी डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून संपूर्ण हॉस्पिटल थक्क झालं होतं. ही घटना आहे कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरमध्ये राहणारी एक सुनीताताई. अतिशय साधं कुटुंब. तिचा नवरा दुकानात कामाला होता आणि सुनीताताई घरकाम करून संसार सांभाळायच्या. त्यांचा 5 वर्षाचा मुलगा होता रोहित. रोहित सगळ्यांचा अत्यंत आवडीचा होता आणि खूप खोडकर देखील होता. नेहमी हसत खेळत राहायचा. घरात आनंदच आनंद असायचा. पण एक दिवस रोहितला अचानक ताप आला. सुरुवातीला हा ताप साधाच असेल, काहीतरी साधं इन्फेक्शन असेल असं वाटलं. त्या तापावरती घरातील उपाय केले, गोळ्या पण दिल्या. पण दुसऱ्या दिवशी रोहितचा ताप अजूनच वाढला. रोहितला अचानक अशक्तपणा जाणवू लागला. रोहित काही खायला पण तयार नव्हता. सुनीताताई खूपच घाबरल्या. त्यांनी लगेच रोहितला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेल्या. डॉक्टरांनी चेकिंग केले आणि काही टेस्ट करण्यासाठी लिहून दिल्या. टेस्टचे रिपोर्ट आले आणि डॉक्टरांचा चेहरा अचानक गंभीर झाला. डॉक्टरांनी सांगितलं, इन्फेक्शन खूपच वेगाने शरीरामध्ये पांगत आहे. हे ऐकताच सुनीताताईंच्या हातापायाचा थरकाप उडाला. रोहितला दवाखान्यात लगेच ॲडमिट करण्यात आलं. रात्रभर सलाईन, इंजेक्शनं आणि औषधांची ट्रीटमेंट सुरू होती. पण मुलाची तब्येत काही सुधारत नव्हती. ICUच्या बाहेर सुनीताताई बसून फक्त रडत होत्या आणि त्यांच्या डोक्यात एकच विचार चालू होता, देवा, माझ्या मुलाला जर काही झालं तर मी कसं करू, कसं जगू. नवऱ्याची परिस्थिती वाईटच होती. सेव्हिंग केलेले पैसे खर्चासाठी संपत चालले होते. एक वेळ अशी आली की हॉस्पिटलचं बिल भरायचं कसं असाही प्रश्न उभा सुनीताताईंपुढे व त्यांच्या कुटुंबापुढे उभा राहिला. त्या रात्री डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, आम्ही प्रयत्न करतच आहोत, पण यापुढील 24 तास खूपच महत्त्वाचे आहेत. हे ऐकून सुनीताताई तर पूर्णपणे कोसळूनच गेल्या. त्या हॉस्पिटलच्या बाहेर बसून रडत होत्या. तेवढ्यात पांढरी साडी घातलेली एक वृद्ध महिला त्यांच्या जवळ हॉस्पिटलमध्ये आली. तिच्या चेहऱ्यावर खूपच शांतता होती. हळू आवाजात त्या आजी बोलू लागल्या, बाळ, रडू नकोस, होईल सगळं व्यवस्थित. स्वामींवर श्रद्धा आहे का? स्वामींवर विश्वास ठेव. सुनीताताईंनी वर पाहिलं. त्या महिलेने त्यांच्या हातात थोडासा अंगारा दिला आणि म्हणाल्या, हा मुलाच्या कपाळाला लाव आणि रात्रभर स्वामींचं जप कर, स्वामींचा मंत्र जप, स्वामींचं नाव घे. एवढं बोलून त्या वृद्ध आजी तेथून शांतपणे निघून गेल्या. सुनीताताईंना काहीच समजत नव्हतं. पण त्या क्षणी दुसरा अंधारही नव्हते, आधारही नव्हता आणि काही उपायही नव्हता. त्या ICUमध्ये गेल्या. रोहितच्या कपाळावर अंगारा लावला आणि रोहितच्या शेजारी बसून हळू आवाजात मनोभावाने जप करायला सुरुवात केली. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. रात्र वाढतच गेली. हॉस्पिटलमध्ये भयान शांतता होती.
फक्त मशीनचा आवाज आणि डॉक्टरांची धावपळ आणि एका आईची प्रार्थना. सुनीताताई रात्रभर सतत जप करत राहिल्या आणि रात्रीचे साधारण पहाटे 3 वाजता अचानक रोहनच्या हाताची हालचाल हलकीच सुरू झाली. सुनीताताईंनी घाबरून डॉक्टरांना लगेच आवाज दिला. डॉक्टर आले आणि तपासणी केली आणि त्यानंतरचं आश्चर्य म्हणजे काय, रोहितचा ताप हळूहळू कमी होऊ लागला होता. थोड्याच वेळात त्याचा श्वासही स्थिर झाला. सकाळी डॉक्टर पुन्हा तपासणीसाठी आले. रिपोर्टकडे पाहून ते एकमेकांकडे पाहू लागले. डॉक्टर म्हणाले, ही रिकव्हरी खूप वेगाने झाली आहे. काल रात्री अशी शक्यता अजिबातच वाटत नव्हती. सुनीताताईंच्या डोळ्यात अश्रू आले. तेथून लगेच जाऊन स्वामींच्या फोटोला त्यांनी नमस्कार केला. पुढच्या काही दिवसातच रोहितची तब्येत पूर्णपणे चांगली झाली. रोहित पुन्हा पहिल्यासारखा झाला. तो पुन्हा हसू लागला, खेळू लागला, बोलू लागला. डिस्चार्जच्या दिवशी सुनीताताईंना अचानक त्या वृद्ध महिलेची आठवण आली. त्या संपूर्ण हॉस्पिटलमध्ये त्या वृद्ध आजीला शोधू लागल्या. इकडं तिकडं चौकशी केली. रिसेप्शनवर सुद्धा विचारलं. बऱ्याच नर्सला विचारलं. सिक्युरिटी गार्डला देखील त्यांच्याबद्दल विचारपूस केली. पण अशी कोणतीही महिला हॉस्पिटलमध्ये न आल्याची सगळ्यांनी सांगितलं. हे ऐकून सुनीताताई काही क्षण शांतच उभ्या राहिल्या. त्यांच्या अंगावर अक्षरशः काटाच उभा राहिला आणि त्या आजही सांगतात, त्या रात्री मदतीला आलेली ती वृद्ध महिला म्हणजेच कोणी साधी व्यक्ती नव्हती. ते माझे स्वामीच होते. स्वतः स्वामीच मला भेटण्यासाठी आले होते. मित्रांनो, जगात डॉक्टर उपचार करतात, पण काही वेळा अशी परिस्थिती मानवावर ओढते की जेथे औषधांपेक्षाही प्रार्थना मोठी ठरते. जेव्हा सगळे मार्ग बंद होतात ना, तेव्हा आपल्या श्रद्धेचा एक छोटासा दिवा देखील खूप काही आपल्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवून आणू शकतो. मनापासून केलेली स्वामींची प्रार्थना, घेतलेले नाम जप, श्री स्वामी समर्थ हे नाव आजही लाखो भक्तांना खूप आशा देत आहे. फक्त विश्वास ठेवणे गरजेचे आहे, कारण स्वामी आपल्या भक्तांना कधीच एकटं सोडत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या एका स्वामी भक्तांच्या अनुभवाच्या व्हिडिओमध्ये.